नमस्कार. चातुर्मासाचे 31 नियम. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्याचा काळ. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने आषाढ ते 20 दिवस श्रावण, भाद्रपद, आश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञ, पवित्र संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कार्य केली जात नाही. तर या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही अवश्य पाळावेत. नंबर 1. दररोज 4 महिने तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढावे. 2. 4 महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर दूध दह्याचा अभिषेक करावा. 3. या 4 महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष न करता शांत राहावे. 4. चातुर्मासमध्ये काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण घेतात आणि राजसिक तामसिक अशा भोजनाचा त्याग करतात. एकाच वेळी फळे सुद्धा खाऊ शकता. 5. चातुर्मासाच्या वेळी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, भगवान शिव आणि माता पार्वती तसेच श्रीकृष्ण, राधा आणि रुक्मिणीजी, पितृदेव भगवान गणेश यांची सकाळ संध्याकाळ पूजा करावी. हे अत्यंत लाभदायक ठरते. 6. चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे कौटुंबिक सुखासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. या काळात पितरासाठी पिंडदान करणे उत्तम आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. यामुळे या महिन्यात केलेली उपासना साधना लवकर फळ प्राप्ती देते. 7. या 4 महिन्यात गायत्री मंत्राचा 108 वेळा दररोज जप करावा. 8. 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा म्हणावे. तुम्ही गुरुचरित्रातला 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशील आहे. 9. चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसामध्ये त्यांची पूजा आराधना करणे हे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 1 माळ जप करावा. 10. चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख दूर होतात. 11. चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थित राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 12. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. 4 महिने दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय वाचावा. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय 7 अध्याय आवर्जून वाचावे. 14. 4 महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज 11 प्रदक्षिणा घालाव्यात. 15. 4 महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर 11, 21, 108 बेलपत्र वाहावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करा. 16. 4 महिने रोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. 17. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. 19. चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. 20. चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी. 21. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्तचे 11 वेळा पठण करावे. 22. चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणूनच त्याची पूजा आवश्यक करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ लवकर प्राप्त होते. 23. तसेच गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद देखील वाहू शकता. तुम्ही हे नियम नित्य नियमाने करू शकता. 24. 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. 25. तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचे असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूचे असेल किंवा श्रीहरी विठ्ठलाचे असेल तर त्यांच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुले अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यांमध्ये 1 लाख पारिजातकाची फूल अर्पण केले पाहिजे.
26. श्रीहरी विष्णूंना लक्ष तुलसी अर्चन म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता. 27. याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तमीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करावी. 28. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाच्या 4 महिन्यात 1,00,000 पांढरे फूल अर्पण करतात. म्हणजे रोजच काही असं ठरलेलं नाही की रोज 1,000-2,000 असं काही नाही. रोज म्हणजे या 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले जी आहेत ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात. 29. चातुर्मासात जो भक्त खऱ्याखुऱ्या मनाने पूजा करतो यामुळे भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते. आनंद आणि समृद्धीत वाढ होते. घरात बरकत येते. आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. नंबर 30. समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकते. 31. या चातुर्मासामध्ये केली जात नाही त्यापैकी पहिलं म्हणजे की 4 महिन्यामध्ये लग्न केलं जात नाही, यज्ञ केले जात नाहीत आणि गृहप्रवेशसुद्धा केला जात नाही. तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देवशयनी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही. तुम्हाला थोडंसं थांबावे लागेल. 33. याचबरोबर बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा, लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा त्या भाज्या, वरण त्यांच्यामध्ये कांदा, लसूणचा वापर केला जात नाही. त्याशिवाय जेवण बनवलं जात आणि ते खाल्लं जातं. याचबरोबर वांगीसुद्धा जी आहेत ती 4 महिने खात नाहीत. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल, मानसिक पीडा नाहीशी होईल आणि सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सर्व प्रकारच्या पापाचा नाश होईल. सर्व प्रकारच्या मानसिक विकाराचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते. पूर्वजाचे आशीर्वाद प्राप्त होतात. तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती टिप्ससाठी जाणून घेण्यासाठी मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून थँक्यू.